चाकणमधील 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांचं पवारांना आता उत्तर आहे। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीसांनी म्हटलंय। डिफंक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत असं फडणवीसांनी उत्तर देताना म्हटलेलं आहे। चाकणमधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांनी पवारांना उत्तर दिलेलं आहे। शरद पवार यांनी फेसबुक पोस्ट करत राज्य सरकारला हे प्रश्न सोडवण्याचं आवाहन केलेलं होतं, याच्यामध्ये लक्ष घालण्याचं आवाहन केलेलं होतं। त्यावर फडणवीसांनी देखील आता उत्तर दिलेलं आहे। चाकणमधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर फडणवीसांनी उत्तर दिलंय। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीसांनी म्हटलंय। डिफंक्ट म्हणजे नोंदणी झाली पण त्या सुरूच झाल्या नाहीत असं फडणवीसांनी या प्रत्युत्तरामध्ये म्हटलंय। संसदेमधील प्रश्नावरून राज्यातील 36,211 कंपन्या बंद झाल्याच्या दाव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना पत्र लिहून वास्तव स्पष्ट केलं। बंद दाखवण्यात आलेल्या कंपन्यांपैकी 76% कंपन्या डिफंक्ट म्हणजेच कधीही सुरू न झालेल्या आणि 12% कंपन्यांचं एकत्रीकरण झालेलं आहे। 3,96,211 सक्रिय कंपन्यांसह महाराष्ट्र आजही देशामध्ये पहिल्या क्रमांकावर असून दिल्ली दुसऱ्या आणि उत्तर प्रदेश तिसऱ्या स्थानावर आहे। वर्ष 2025-26 मध्ये 41,525 नव्या कंपन्यांची नोंदणी करून महाराष्ट्रानं नवीन उद्योग उभारणीमध्ये देशामध्ये सर्वाधिक अव्वल स्थान कायम ठेवलेलं आहे। चाकण परिसरातील समस्या सोडवण्यासाठी उदय सामंत यांच्या उपस्थितीमध्ये विशेष बैठक घेऊन अल्पकालीन आणि दीर्घकालीन कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे असं प्रत्युत्तरामध्ये देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। विनायक, आपण जर पाहिलं तर संसदेमध्ये खासदार राजाभाऊ वाजे यांच्या एका प्रश्नाच्या उत्तरात काही माहिती जी आहे ते केंद्र सरकारकडून देण्यात आली होती। राज्यातल्या 36,200 कंपन्या बंद झाल्यात असं विनायक आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देत आहेत। महत्वाची बातमी आपण पाहताय। बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीसांनी प्रत्युत्तरामध्ये म्हटलेलं आहे। शरद पवार यांनी फेसबुक पोस्ट करत चाकणमधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतरणावर राज्य सरकारला आवाहन केलेलं होतं आणि त्यावर आता फडणवीसांचं उत्तर आलंय। पुन्हा एकदा जाऊयात विनायक डावरुंग यांच्याकडे। विनायक, बंद होणाऱ्या 76% कंपन्या या डिफंक्ट होत्या असं फडणवीसांनी आता या उत्तरामध्ये म्हटलेलं आहे। डिफंक्ट म्हणजे नोंदणी झाली मात्र सुरूच झालेल्या नाहीत असं फडणवीसांनी म्हटलेलं आहे। फडणवीसांनी देखील सोशल मीडियावरून शरद पवार यांच्या आव्हानाला या ठिकाणी प्रत्युत्तर दिलेलं आहे। चाकणमधल्या 20 कंपन्यांच्या स्थलांतरणाचा मुद्दा जो अत्यंत गंभीर बनलाय, विरोधकांनी याच्यावर टीका सुद्धा केलेली आहे आणि त्यावर सरकारकडून देखील उत्तर दिलं जात आहे। मात्र आता शरद पवारांनी ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरून राज्य सरकारला आवाहन केलेलं होतं तर त्याला फडणवीसांनी देखील सोशल मीडियावरून उत्तर दिलेलं आहे।